किती दिवस होती मी गावाला गेली पुण्याले तर ते तू होती ना घरी. हा लोकांना वाटते ते माझ्यासोबत होती. त्याच्यामुळे मला हे खूप सपोर्ट करतात मोहिनीताई मला आणि त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांची हेल्प म्हणा, त्याच्यामुळे मला मिशोचं काम मिळालं. सो थँक्यू सो मच. अँड आता मी करते उपमा कारण की जेवणाची भूक नाही आहे मला. ॲक्च्युली खिचडी आम्ही दोघीच आहे घरी. नाही तर तुम्हाला असं वाटेल की मी पण ताईसोबत गेलेली आहे, पण असं नाही आहे. मी आईसोबत थांबलेली, ताईची आई आहे तर आईसोबत मी थांबलेली आहे. आणि ताई सुरक्षित आहे त्याच्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नका. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहेत हे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर आता मी जात आहे, माझे काही महत्त्वाचे कामं सुरू आहेत त्यानिमित्त. स्वरा एका साईडनं खेळ. स्वराजची तर 8-10 दिवस मस्त शाळा पडलेली आहे. त्याचं काय गॅदरिंग वगैरे गेलेली आहे बिचाऱ्याची. कसंही डान्स बिन्स करत होता तर. आणि त्याच्यानंतर आता त्याला 2 दिवस सुट्टी आहे त्याच्यामुळं तो घरीच आहे. आता जाणार उद्या परवापासून शाळेत. तर हा व्हिडिओ पुढं मनीषाच्या तुम्हाला क्लिप दिसणार आहे. याच्यासाठी आहे की भरपूर जणांना असं वाटलं होतं की मी पुण्यात असताना मनीषा माझ्यासोबत होती. तर सर्वांना रिक्वेस्ट आहे, त्या मुलीचं लग्न वगैरे राहिलेलं आहे, विनाकारण ती कशातच घेणं देणं नाही आहे. आणि तिला या प्रकरणात ओढू नका किंवा तिच्या नावाने $20 कमवू नका. कारण मी आधीच सांगते ती बुद्धिस्ट आहे, SC समाजाची आहे. तुम्ही जर तिच्या नादाला लागणार तर ती तुम्हाला कोणालाही सोडणार नाही. त्याच्यामुळे माझं सतर्क करणं तुम्हाला काम आहे. बाकी इथून पुढे तुम्ही तिचं नाव घेऊ नका आणि तिला टॉर्चर करू नका, तुम्हाला रिक्वेस्ट आहे. किती दिवस होती आई मनीषा इथं? किती दिवस होती मी गावाला गेली पुण्याले तर ते तू होती ना घरी. हा लोकांना वाटते ते माझ्यासोबत होती. तर मी गावाला गेली होती त्याच्यामुळं. आणि मी गावाला गेली होती तेव्हा ती तिच्या रिलेटिव्हजला भेटायला दुसऱ्या गावाला गेली होती. आणि मग मी इथून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मनीषा इथं आली. म्हणजे मी घरी येईपर्यंत मनीषा इथंच होती. तर पुढं तिच्या क्लिप तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं काय आहे ते बोलूया पुढे. तर चला, आई करत आहे इथं स्वयंपाकाची व्यवस्था. हॅलो एव्हरीवन, सो वेलकम बॅक टू माय चॅनल मनीषा नागले 24. सो हिंदीमध्ये बोलू की मराठीमध्ये कन्फ्यूज आहे. सो मला असं वाटते की मी मराठी आणि हिंदीमध्ये ब्लॉग सुरू करावं. हिंदीमध्ये करावं, ॲक्च्युली मराठी तर तुम्ही सर्वांनी माझी ऐकलीच आहे. सो मी आहे सध्या न्यू घरामध्ये, म्हणजेच ताईच्या मोहिनी हजारे म्हणजेच मोहिनी ताईच्या न्यू होममध्ये आहे. त्यांनी शिफ्टिंग केलेलं आहे. ॲक्च्युली मी 2-3 दिवस झाले होती नाही आहे. ॲक्च्युली माझी फॅमिली आलेली होती पुण्यावरनं, तर मी त्यांच्यासोबतच होती. तर फायनली मी ताईकडे आलेली आहे आणि ताई थोडे बाहेरगावी गेलेले आहे कामशीर. तर मी आणि ताईची आई सध्या इथे आहे. स्वराजलासुद्धा घेऊन गेलेली आहे ताई. तर मी आणि आई म्हणजेच ताईची आई आम्ही 2 दिवस झाले, 2 days, 2nd day आहे आज. तर आम्ही सोबतच आहो. तर आई गेलेले आहे जुन्या घरी, तिथे त्यांचं शॉप आहे त्याच्यासाठी. आणि मी एकटीच आहे घरामध्ये. तर माझं सुरू आहे एडिटिंग आणि आता सुरू आहे स्वयंपाक. ॲक्च्युली रोज आई स्वयंपाक करते. आज आईचा फोन आलेला की आईला कुठेतरी जेवण करायला सांगितलं, पण आईने मला पण म्हटलं की तू चलते का? तर म्हटलं की मी येत नाही कारण की माझं एडिटिंग खूप राहिलेलं आहे आणि मिशोचं एडिटिंग मला मिळालं ताईमुळे. सो थँक्यू सो मच ताई, की त्यांच्यामुळं मला हे खूप सपोर्ट करतात मोहिनीताई मला. आणि त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांची हेल्प म्हणा, त्याच्यामुळे मला मिशोचं काम मिळालं. सो थँक्यू सो मच. अँड आता मी करते उपमा कारण की जेवणाची भूक नाही आहे मला. ॲक्च्युली खिचडी आहे ऑलरेडी रात्रीची. तर आई म्हणाल्या की काहीतरी गरम गरम बनवून खा, तर उपमा खायची इच्छा झालेली आहे आता माझी. तर मी आता करते गरमागरम उपमा. आणि सो आता थोड़ी हिंदीमध्ये बोलते हैं. सो आपको मेरे मीशो के वीडियोस कैसे लग रहे हैं आप मुझे प्लीज़ कमेंट करके बताइए. अगर आपको लगता है कि मैं और कुछ डिफरेंट कर सकूँ तो आप मुझे वो भी बताइए. देन कि अभी आई नो कि मेरे फॉलोवर्स बहुत ज़्यादा कम हैं, बट ग्रिप पकड़ेगी. आई नो, आई बिलीव माई सेल्फ, राइट. सो मुझे वो जो मेरे खुद पे जो भरोसा है वो मुझे टूटने नहीं देना है. होगा, बहुत अच्छा होगा आगे मेरे साथ.
और आपको वीडियो अच्छी लगती हो तो प्लीज़ सब्सक्राइब करिए मेरे चैनल को, लाइक शेयर एंड सब्सक्राइब. सो अभी बना रही हूँ मैं उपमा. म्हणजेच उपमा बनवते आहे. सर्व कटकुट करून टाकलेलं आहे मी. तर आता करते उपमा आणि आई येणार आहे थोड्या वेळाने. तर आईसोबत कसं वाटलं मला 2 दिवस झाले ते मी तुम्हाला सांगणार. सो बाय बाय, लॉट्स ऑफ लव. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर. तर मनीषाची आय डी मी खाली मेन्शन करत आहे. भरपूर लोक विचारत होते मनीषाची आय डी काय आहे. आणि आता माझ्या आयुष्यात मनीषा जशी आहे की जी सोशल मीडियावर आहे, परंतु तिच्यामध्ये आणि बाकीचे जे मला धोका देऊन गेले ना त्यांच्यामध्ये भरपूर फरक आहे. नाहीतर तुम्हीच विचार करा, 8 ते 10 दिवस मनीषा माझ्या घरी होती, मी घरी नसताना, आणि तिला सर्व रिअल कंडिशन माहिती होती. आणि मी तिला बोलली पण होती की तू बाबा घरचं जे डेली रुटीन आहे आईसोबतचं वगैरे तू ते शेअर कर. परंतु ती मला डायरेक्ट बोलली, ताई मी ते काही शेअर करणार नाही, परंतु मी क्लिप काढणार आणि तुम्हाला देणार. कारण की मी जर तसं केलं तर लोकांना हेच वाटणार की मी सुद्धा तुमचा उपयोग फक्त चॅनल ग्रो करण्यासाठी केला किंवा तुमचा मी वापर केला. आणि त्या संदर्भात जेव्हा मी पुण्याला होते ना, भरपूर लोक तिला टॉर्चर करत होते, म्हणजे कॉमेंट्स करत होते, काहीच्या काही कॉमेंट करत होते. परंतु तिने कोणालाही रिप्लाय दिला नाही, परंतु तिने स्क्रीनशॉट काढून ठेवले. कारण ती बोलली की तुम्हाला जर तुमच्या केसमध्ये हे जर फायद्याचे होणार तर तुमच्या उपयोगी पडणार. म्हणजे किती नीच लोक आहेत हे तुम्हीच विचार. आईच्या हातचा स्वयंपाक. हो, म्हणजे आता आम्ही जेवतो. ताई आज मे बी होऊ शकते आज निघणार आहे. 4-5 दिवस झाले आम्ही दोघीच आहे घरी. नाही तर तुम्हाला असं वाटेल की मी पण ताईसोबत गेलेली आहे, पण असं नाही आहे. मी आईजवळ थांबलेली. ताईची आई आहे तर आईसोबत मी थांबलेली आहे. आणि ताई सुरक्षित आहे, त्याच्यामुळं कोणी टेन्शन घेऊ नका. चला आता आम्ही जेवतो. बाय बाय. तर तुम्हाला माहिती आहे मी रेंटनी रूम केली होती आणि 2 ते 3 दिवसानंतर माझं एक अर्जंट काम आलेलं होतं. त्या गावाला जाऊन तिथून मला पुण्याला जायचं होतं. आणि मनीषा त्याच वेळी ना अचानकपणे परतवाड्याला गेली होती. तिचे रिलेटिव्ज आले होते पुण्यावरून त्यांना भेटायला. मग त्याच्यामुळं मला इकडं जायचं काम पडलं. मग मी मनीषाला विचारलं की बाबा मला इकडं जायचं आहे. तर ती बोलली, ताई तुम्ही बिंदास राहा, मी तुम्ही गावावरून येईपर्यंत मी थांबणार आहे, मी घरी जाणार नाही. आणि ॲक्च्युली म्हणजे तिच्याही बाथरूममध्ये घसरली होती तर तिच्या आईला सुद्धा लागलेलं होतं. तरीसुद्धा मैत्रीसाठी किंवा माझ्यासाठी माझ्या मागे कोणी नाही आणि तुम्ही गेल्यावर आई एकटी राहणार याच्यासाठी ती माझ्या घरी राहिली. परंतु तिने एकही दिवस कोणता व्हिडिओ बनवलेला नाही आहे. कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असणार. मी पण छान आहे. तर स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आता आंघोळ वगैरे झाले, फ्रेश झालो आम्ही. आई पण तिकडे गेलेल्या होत्या घराकडे, तिकडून आल्या आणि गरमागरम केला स्वयंपाक. आता आम्ही जेवण करतो. ताई आज पण आलेले नाही आहे, बट आज त्या निघणार आहे आणि फायनली त्या उद्या पोहोचणार आहे. तर आता आजचं जेवण काय काय तुम्हाला 3-4 दिवसापासून जेवण दाखवत आहे ना मी. हो, काय काय बनवत आहे गरमागरम. ताई म्हणते की तुझी मस्त मजा आहे, म्हणते तुला गरम गरम खायला भेटणार आहे. म्हटलं का तुम्हाला थंड भेटते काय खायसाठी. तर बघा तर काय काय बनवलं आज स्वयंपाक. अगं आई तुला माहिती आहे काय ग, ती आपल्या शेजारची रश्मी नाही का, ती एका मुलासोबत ना पळून गेली. मग मी काय करू आता, नाही बोलणार की काही तिच्याकडून शिक म्हणून. आणि मग मी तिला विचारतही होती की काय सुरू आहे काय नाही. तर आईचं आणि तिचं खूप छान बॉन्डिंग होतं. म्हणजे आज मी पण असताना आईच पूर्ण स्वयंपाक वगैरे करत असते, जे की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते. आणि त्याच्यानंतर मनीषाला सुद्धा आई गरमागरम जेवण वगैरे करून देत होती. आणि ती हेच बोलत होती की मला तर इथं बाबा गरमागरम जेवायला मिळते. त्याच्यानंतर मी गावावरून आल्यानंतर मी तिला लगेच तिची तयारी वगैरे करून दिली, कारण भरपूर दिवस झाले जेवढा सपोर्ट करायचा होता तिने केलेला होता. काय आणलं स्वराज माझ्यासाठी? थँक्यू. तू खाल्लं का? थँक्यू. गरमागरम नाश्ता आणला स्वराजने. त्याच्यानंतर मनीषाला आम्ही बस स्टँडवर पोहोचून दिलं, नाश्ता वगैरे करून दिला आणि ती गेली तिच्या घरी. तर हा व्हिडिओ याच्यामुळे टाकलेला आहे कारण हा व्हिडिओ टाकणं खरंच खूप आवश्यक होतं. कारण मग ह्या लोकांचं कसं होतं, आम्हाला माहीतच नव्हतं की ती ह्या समाजाची आहे त्या समाजाची आहे. मग विनाकारण कसं आहे ह्या व्हिडिओमुळे कमेंट करणाऱ्यांवर किंवा जे प्लॅटिंग करून सुरू आहे ना त्याच्यामुळे भरपूर लोक फसत जात आहे. भरपूर लोकांना माहीत नाही आपलं कोणत्या केसमध्ये नाव आहे कोण आहे, म्हणजे मैत्री करू. त्याच्यामुळं माझं तुम्हाला सतर्क करण्याचं एक काम होतं. आणि मनीषा जरी माझ्या इथं 8 दिवस होती, परंतु तिची एक चांगली मी सवय सांगते तुम्हाला की तिने माझ्या इथं मिशोचे जेवढे प्रोडक्ट आले तिने व्हिडिओ केले
तिचं तिने ॲडव्हर्टाईजचंच काम केलं आणि मी परवानगी दिली होती. म्हटलं मी सध्या घरी नाही, त्याच्यामुळे माझ्या प्रोडक्टचे जे काही रिव्ह्यू आहे ते तू स्वतः दे, कारण तिला पण मिशोचं काम मी दिलेलं आहे. तर तिने ते केलेलं आहे. परंतु एखादी मुलगी जर तिच्या जागी माझ्या घरी असती ना, तर तिनं डेलीचा एक ब्लॉग केला असता आणि माझ्या नावाने डॉलर किंवा 20 छापत बसली असती. डेलीला तिने एक ब्लॉग केला असता. काय जाते, माझी आई पण घरी होती आणि आईचं आणि तिचं चांगलं बॉन्डिंग होतं, चांगलं पटत होतं, सोबत स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे सर्व ती आईचं पण लक्ष ठेवत होती आणि आईने पण तिच्यावर लक्ष ठेवलं होतं, बरोबर. त्याच्यामुळं तिने डेलीला एक ब्लॉग टाकून तिचं चॅनल ग्रो करू शकली असती, व्हिडिओ टाकू शकली असती, प्रत्येकाला रिप्लाय देऊ शकली असती. परंतु तिने ना माझ्यावर जे लोक म्हणजे माझे जे विरोधक आहेत ते तिला जाऊन टॉर्चर करत होते, परंतु तिने त्यांना सुद्धा उत्तर दिलं नाही. इन्स्टाला पण तिने उत्तर दिलं नाही. तिने तिचं काम केलं, कारण तिला माहिती होतं की हे यूट्यूबचा बाजार काय सुरू आहे. आणि ती म्हणे मला फक्त तुम्हाला सपोर्ट करायचा आहे, तुम्ही या प्रकरणातून बाहेर निघाले पाहिजे. बाकी जर हे लोक माझ्या नांद्याला लागले तर मी माझ्या पद्धतीने बरोबर त्यांचा कार्यक्रम लावणार, बरोबर. तर त्याच्यामुळं याला म्हणतात की मैत्री. नाहीतर काही लोक फक्त मैत्री करतात डॉलर व्ह्यूजसाठी, आधी पण फायदा करून घेतात मैत्री करू आणि मैत्री तुटल्यानंतर सुद्धा दुश्मनीमध्ये सुद्धा त्यांचं नाव घेऊन डॉलर वगैरे छापणं चालू असते. म्हणून मला हा व्हिडिओ टाकावा लागला. बाकी तुमचं मत मनीषाविषयी काय आहे ते नक्कीच सांगा. आणि पुन्हा एकदा सांगते, तिच्या नादाला लागू नका, कारण तिच्या नादाला तुम्ही लागले तर ती तुम्हाला सोडत नसते, बरोबर. तर चला असू द्या, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय सर्वांना.